पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो, सिस्टरांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. अनेक लोक वर्षभर मे महिन्याच्या वाट पाहत आहे प्रार्थनामध्ये येण्यासाठी. हालेलुया. म्हणून आपल्याला मे महिन्यामध्ये भरपूर रिट्रीट आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. देवाचे वचन आपल्या कानामध्ये पडायला पाहिजे. देवाचे वचन आपल्या कानामध्ये पडल्यामुळे काही वाईट होणार का? वाईट होणार का? हालेलुया, हालेलुया. एक छोटी मुलगी यंग वयामध्ये तिच्या हातामध्ये काही पुस्तक वर पडले. तिचा पुस्तक. ही मुलगी हळूहळू त्यातील पुस्तक वर घेऊन अभ्यास करायला, वाचायला चालू केली. तिने वाचलेल्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे, खरोखर देव आहे का? देव असेल तर जगामध्ये एवढे आजार का? देव असेल तर एवढे त्रास लोकांना का होत आहे? हालेलुया. ही मुलगी हे पुस्तक सर्व वाचतच आहे, रोज बाहेर पडत आहे, तेव्हा खरोखर तिला दिसत आहे आजारी पडणारे लोक भरपूर, त्रासातून जगणारे लोक भरपूर, काही लोकांचा हाल होत आहे, दुसरं काही लोक कुशालपणे जीवन जगत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. या सर्व परिस्थिती बघून छोटी मुलगी 10वी, 11वी, 12वी या वयामध्ये तिला हे काही सहन होत नाही. प्रेज द लॉर्ड. तिने तिच्या वर्गातील पोरांना पोरींना शिकवायला घेतले, कुठल्याही देवावर विश्वास नाही ठेवायचा, त्याचं फुकटचं आहे. हालेलुया. इतक्यात तिची मम्मी आजारी पडली म्हणून ती हॉस्पिटलला गेली. तेव्हा तिथे कोणतरी एका बाईला घेऊन आलेला आहे. ती बाई प्रार्थनामध्ये गेली, करिस्माटिक प्रार्थनामध्ये. तिथे जाऊन हालेलुया, हालेलुया बोलताना वेडी झाली. आता वेडी झालेली या बाईला घेऊन इकडे आली. मम्मी या कोटवर झोपलेला आहे आणि ही बाई इकडे झोपलेला आहे. वर्ग मैत्रिणीचा मम्मी आहे ही बाई. हालेलुया. तिने बघता बघता सांगितलं, तुला मी सांगितलं होतं ना देवावर विश्वास ठेवायचा नाही म्हणून, कशाला त्या प्रार्थनेत जायचं आहे? सांगितलं होतं ना, ऐकत नाही. हालेलुया. खूप बडबडली. ऐकत बसलेली जी मुलगी आहे तिने सांगितलं, आजारी पडले तर माझ्या मम्मी आहे, तू काही पण बोल, देव आहे. तू काही पण बोल, देव बरं करणार आहे, देव वाईट नाही करणार आहे. मग ही विचारते, मग पडलेले काही आहे, मग यापेक्षा जास्त कुठला सबूत तुला पाहिजे? हालेलुया. जोरदार भांडण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिच्या मम्मी वेडी होऊन आली आहे तिने सांगितलं, तू जर त्या देवाच्या विरुद्ध बोललस, एक दिवशी तुझ्याच तोंडाने
त्या देवाचा तू स्तुतिगान करणार आणि प्रवचन द्यायला जाणार. Praise the Lord. हालेलुया. प्रियानो, ही मुलगी थोडक्यात बोललं तर थोड्या दिवसात हळूहळू देवाने तिला प्रार्थनामय जीवनामध्ये स्वीकार केले आणि ही नंतर धर्मविहीन झाली. आता तिच्या आयुष्यात ती एकच काम करते, ते म्हणजे देवाच्या वचनाची घोषणा. हालेलुया. एक टाळ्या आपण प्रभूला देऊ. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. बायबलमध्ये असं काय लिहिलेलं आहे का? असं एक प्रभूला शिवी देत होते, मागे लागले शेवट. हा, या दिवसांमध्ये आपण अशा अनेक लोकांचा विचार करताय. हालेलुया. 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 परमेश्वराला शोधणारे लोक त्यांच्या स्तुती जय जयकार करणार. चांगल्या मनाने परमेश्वराला शोधणारा परमेश्वराचा शत्रू देखील त्याची स्तुती जय जयकार करणार. हे जगाच्या इतिहासाचा भाग आहे. Praise the Lord. हालेलुया. जगामध्ये सर्वात जास्त देवाविरुद्ध शिकवलेले व्यक्ती आहे नीशे. Praise the Lord. हालेलुया. मरायच्या अगोदर नीशे म्हणून देवाविरुद्ध विचार करत शिकवण दिलेल्या जो माणूस आहे त्यांनी जगाकडे क्षमा बोलून मी चूक केली असं सांगून नेले. त्यानंतर देव नाही असा प्रकारच्या गोष्टी पुढे मांडलेल्या मोठा माणूस आहे कार्ल मार्क्स. Praise the Lord. हालेलुया. कार्ल मार्क्स जवळ त्यांची मुलगी जाऊन विचारलं, पप्पा, मम्मी देवावर विश्वास ठेवत आहे, देवळात जात आहे आणि तुम्ही देव नाही म्हणून शिकवत आहे. पप्पा मला जरा सांगा, मी कोणता मार्ग घेऊ? Praise the Lord. हालेलुया. कार्ल मार्क्सने मुलीला सांगितलं, तू मम्मीचा मार्ग पकडला तर तुला बरं. हालेलुया. दुनियाला वेगळ्या गोष्टी शिकवल्या, स्वतःच्या पोरीला सांगितलं देवावर विश्वास ठेव आणि प्रार्थना कर, मम्मी ते करते आणि तुला बरं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, त्यांच्याविषयी बायबल आपल्याला शिकवत आहे. Praise the Lord. हालेलुया. स्तोत्र संहितामध्ये आपण 17वा अध्याय घेऊया. हे जे संपूर्ण 17वा अध्याय जे आहे ते एक नीतिमान माणसाची गोष्ट आहे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. हा जो नीतिमान माणूस आहे, वचनानुसार जीवन जगणारा माणूस आहे. Praise the Lord. हा स्वतःचा हृदय उडून देवाबरोबर ते बोलत आहे. त्यातील एक वचन आपण त्या तिसरं वचन एकदा ऐकूया. 17वा अध्यायातील तिसरं वचन. सिस्टर जसे वाचत आहे तुम्ही ते वचन ऐका. सिस्टर हळूहळू वाचणार, तुम्ही ते वचन जरा ऐका. हालेलुया. तुम्ही जसे हे वचन ऐकत आहे, मी अशा प्रकारे बोलू शकतो का असे तुम्ही स्वतःबद्दल एकदा विचार करा. हालेलुया. सिस्टर वाचा 17वा अध्यायातील तिसरं वचन. तू माझे हृदय पार केले आहे, रात्री तू माझी झडती घेतली आहे. तू मला तावून सुला खुपून पाहिले आहे, तरी तुला काही आढळले नाही. मी मुखाने अतिक्रमण करणार नाही असा संकल्प मी केला आहे.
सोना खरा सोना आहे का मग कसं कळताय? हालेलुया. ते सोनारकडे गेलं तर ते थोडासा त्याचा तपासणी करणार. हालेलुया. तो थोडासा तपासणी करणार, मग तो सांगणार हे खरं सोनं आहे का म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणतरी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव असे आहे, रात्रीच्या काळामध्ये संत लोक नाही म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. दिवसाच्या वेळी भरपूर संत आहे, तरी हे सर्व संत लोक रात्रीचा वेळ झाला तर तेव्हा ते लोक संत नाही. हालेलुया. इथे देवाचे वचन सांगत आहे, रात्रीच्या वेळी देवा तू ये, मला पारखून बघ. मी दिवसा काय बोलतो तर रात्रीमध्ये पण बोलत आहे का? दिवसाचा माझा स्वभाव रात्रीमध्ये पण तेच आहे का? माणसांच्या मध्ये मी जे आहे ते देवा समोर पण आहे का? देवा तू मला पारखून बघ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपण जरी बोललो किंवा नाही बोललो, देव परमेश्वर आपल्याला रोज पारखून बघत आहे. येशूचं रक्त, पवित्र रक्त, शुद्ध रक्त आम्हाला निर्मळ करू दे, शुद्ध करू दे. लोहा रबला हदीरा गेली महाराजूला दे दारी दो एदेरे उदेरे 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 आदि दे 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 दे. हालेलुया 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 हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना मानसिकरित्या शिरडून घेतल्यासारखा अनुभवातून तुमच्यामध्ये कोण कोण जात आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना जिवंत मारून टाकल्यासारख्या परिस्थितीतून तुम्ही जात आहे. तुम्ही दयेचं कार्य करत आहे, तरी कुठे पोहोचण्यासारखं आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचत नाही. तुमच्यामध्ये काही लोकांना पाहिजे तसे ऑक्सिजन भेटत नाही, श्वास घ्यायला जमत नाही. हालेलुया. डोक्याच्या संबंधातील त्रास असलेले अनेक लोक आहेत. अनेक लोकांना जीवनामध्ये काही घडत आहे, त्या गोष्टीबद्दल विश्वास पण पटत नाही. हालेलुया. परमेश्वर सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या सोबत आहे. कोणतरी एका व्यक्तीला उभं राहता येत नाही, एवढ्या कमरेचा त्रास आहे, कमरेच्या एक बाजूने खूप त्रास होत आहे, त्या व्यक्तीला येशूने आता पूर्णपणे आशीर्वादित करून बरे केलेले आहे. आपण टाळ्या वाजवत येशूचा हालेलुया 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 हालेलुया. उभं राहायला पण जमत नव्हतं, एवढे कमरेचा दुखणे आहे असे कोण आहे इकडे? हालेलुया. फरक जाणवत आहे, फरक जाणवत आहे, तुम्हाला पण जाणवत आहे, तुम्हाला पण जाणवत आहे. हालेलुया. टाळ्या वाजव देवाचा गौरव करूया. हालेलुया. तसाच प्रकारे गुडघ्याचा त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. तसाच प्रकारे पूर्ण छातीमध्ये कसे तरी होत आहे असे त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करत आहे. संधिवात, रुमाटिझमचा प्रॉब्लेम असलेले कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.